नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 22 ऑक्टोबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? प्रतिष्ठित केंटन आर मिलर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण ठरले आहेत? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, सोनाली घोष हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सोनाली घोष हे या ठिकाणी प्रतिष्ठित केंटन आर मिलर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? सामाजिक विकासावरील दुसरे जागतिक शिखर परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डोह नाही दोहा, कतार या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, जे काही सोशल डेव्हलपमेंट आहे, सामाजिक विकास आहे, याच्यावरील दुसरे जागतिक शिखर परिषद, सेकंड वर्ल्ड समिट फॉर सोशल डेव्हलपमेंट कुठे ऑर्गनाइज करण्यात येणार आहे? दोहा, कतार या ठिकाणी. क्लिअर? पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहिलाच प्रश्न आहे समिट बद्दल, परिषदेबद्दल. तर लेटेस्ट जे काही झालेले आहेत किंवा होणारे आहेत या वेगवेगळ्या परिषदांवरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. कॉप 33 2028 मध्ये होणार आहे भारतामध्ये. 2026 मध्ये ब्रिक्स शिखर परिषद भारतामध्ये. बॉन हवामान बदल परिषद जर्मनीमध्ये. 7वे हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पुण्यामध्ये. पहिला आसियान भारत क्रूज संवाद चेन्नईमध्ये. क्वाड 2025 ची बैठक भारतामध्ये. ग्रीन हायड्रोजन समिट आंध्र प्रदेशमध्ये. AI इम्पॅक्ट समिट भारतामध्ये 2026 मध्ये. 25वे शांघाय शिखर परिषद चीनमध्ये. आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद भारतामध्ये. पारंपरिक औषधांवरील दुसरी जागतिक आरोग्य संघटना जागतिक शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये. आणि 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असेंब्ली नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. राज्य खान तयारी निर्देशांक 2025 मध्ये खनिज समृद्ध श्रेणीमध्ये कोणत्या राज्याने सर्वोच्च स्थान मिळवलेले आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जे काही या ठिकाणी लक्षात घ्या, खनिज समृद्ध श्रेणींमध्ये मध्य प्रदेश राज्याने सर्वोच्च स्थान मिळवलेले आहे. मग ही जी काही रँकिंग आहे राज्य खान तयारी निर्देशांकची, याच्यामध्ये वेगवेगळ्या 3 कॅटेगरी आहेत, ए, बी आणि सी. ए मध्ये काय आहे? मिनरल रिच, बरोबर का नाही, सगळ्यात जास्त. 2 नंबरला बी मध्ये काय आहे? मॉडरेट रिसोर्सेस. आणि 3 नंबरला लो एंडाउमेंट, बरोबर का नाही, म्हणजे मुबलक प्रमाणामध्ये. ठीक आहे. जर कॅटेगरी ए मध्ये मिनरल रिच मध्ये बघितलं तर 1 नंबरला मध्य प्रदेश, 2 नंबरला राजस्थान, 3 नंबरला गुजरात. दुसरी कॅटेगरी बघितली मॉडरेट रिसोर्सेस वाली, त्याच्यामध्ये 1 नंबरला गोवा, त्यानंतर उत्तर प्रदेश आणि त्यानंतर आसाम. आणि त्याच्यामध्ये 3 नंबरची जी काही कॅटेगरी आहे सी कॅटेगरी लो एंडाउमेंट, त्याच्यामध्ये पंजाब 1 नंबरला, उत्तराखंड 2 नंबरला आणि त्रिपुरा 3 नंबरला. या ठिकाणी मध्य प्रदेश सर्वात जास्त खनिज समृद्ध श्रेणीमध्ये अव्वल स्थानी आहे. तर मध्य प्रदेश बद्दल लगेच चर्चा करूया. स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री मोहन यादव. राज्यपाल मंगूबाई छगनभाई पटेल. तर राजधानी भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो. आणि 4 महत्त्वाचे धरण गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. असोचॅमचे नवीन अध्यक्ष म्हणून प्रेसिडेंट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, निर्मल कुमार मिंडा असं त्यांचं नाव आहे, बरोबर. तर निर्मल कुमार मिंडा यांना या ठिकाणी असोचॅमचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रश्न महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवा, विचारला जाऊ शकतो. प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात. तर लगेच लेटेस्ट जे काही नवनवीन या ठिकाणी नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. CISF म्हणजेच काय? सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल. याचे महासंचालक आहेत प्रवीर रंजन. इंडो तिबेटी सीमा पोलीस दलाचे महासंचालक बनलेत प्रवीण कुमार. कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशन्स अकाउंट्स बनलेले आहेत वंदना गुप्ता. भारताचे अटॉर्नी जनरल आर व्यंकटरमणी. टाटा मोटर्सचे MD आणि CEO शैलेश चंद्र.
वनस्पती जे काही भारतीय वनस्पती सर्वेक्षण आहे त्याचे 13वे संचालक कनद दास, BCCIचे अध्यक्ष मिथुन मनहास, जे काही NCC आहे नॅशनल कॅडेट कॉर्प्स, राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सचे नवीन महासंचालक बनलेत वीरेंद्र वत्स. यानंतर आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष अँड्रू पार्सन्स, भारतीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शांता रंगास्वामी आणि असोचॅमचे नवीन अध्यक्ष बनलेत निर्मल कुमार मिंडा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. अदानी ग्रुप आणि गुगल यांनी या ठिकाणी मिळून भारतातील सर्वात मोठे AI डेटा हब खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये बांधण्याची घोषणा केलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A विशाखापट्टणम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अदानी अँड गुगल टू बिल्ड इंडियाज लार्जेस्ट AI डेटा सेंटर कुठे? तर विशाखापट्टणम या ठिकाणी. कुठे? विशाखापट्टणम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. 2025चा सुलतान ऑफ जोहोर कप हा जो काही कप आहे त्याचं जे काही विजेतेपद आहे ते कोणी जिंकलेलं आहे? तर पर्याय क्रमांक D आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सुलतान ऑफ जोहोर कप 2025 याचं या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे. प्रश्न आहे क्रीडा संदर्भात. तर झालेल्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत वेगवेगळ्या चॅम्पियनशिप झालेल्या आहेत त्याचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. 2025चा पुरुष हॉकी आशिया कप भारताने जिंकला. महिला आशिया हॉकी विश्वचषक चीनने जिंकलं. फाईड महिला ग्रँड स्विस 2025 वैशाली रमेश बाबू यांनी जिंकलं. बॅलन डिओर पुरस्कार 2025चा पुरुषांचा उस्माने डेंबले यांनी जिंकलं. याच ठिकाणी महिलांचा एताना बोनमाटी यांनी जिंकलं. 2025चा पुरुष आशिया कप भारताने जिंकला. सॅफ अंडर 17 चॅम्पियनशिप भारताने जिंकली. इराणी चषक 2025 विदर्भाने जिंकलं. तर सुलतान ऑफ जोहोर कप 2025 भारताने विजेतेपद जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. ग्लोबल फायनान्सने आशियातील सर्वात सुरक्षित बँक सेफेस्ट बँक ऑफ एशिया म्हणून घोषित केलेल्या DBS बँक कोणत्या देशाची ही बँक आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C सिंगापूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सिंगापूरची ही DBS बँक आहे जी की सेफेस्ट बँक ऑफ एशिया म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे ग्लोबल फायनान्सने. पुढचा प्रश्न क्रमांक 7. तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये ज्योती सुरेखा वेन्नमने कोणते पदक जिंकलेलं आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B कांस्य पदक या ठिकाणी पटकावलेलं आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. कोणत्या प्रकारामध्ये? तर महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकलं आहे. प्रश्न का महत्वाचा आहे? तर वैयक्तिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज बनलेली आहे त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि वेन्नम यांनी कुणी? तर ज्योती सुरेखा वेन्नमने ग्रेट ब्रिटनच्या एला गिब्सनचा या ठिकाणी पराभव केलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. KIUG म्हणजेच काय? खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025च्या 5व्या आवृत्तीसाठी कोणत्या खेळाची प्रात्यक्षिक खेळ म्हणून निवड करण्यात आलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A खो खो. बरोबर. तर खो खो या खेळाची या ठिकाणी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सच्या 5व्या आवृत्तीसाठी या खेळाची प्रात्यक्षिक खेळ म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आणि हे जे काय 5व्या क्रमांकाची आवृत्ती आहे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमची कोठे होणार आहे? तर राजस्थान राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या खेळाडूने 2025चा MLS गोल्डन बूट हा जो काय अवॉर्ड आहे तो या ठिकाणी जिंकलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C लिओनेल मेस्सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लिओनेल मेस्सीने या ठिकाणी MLS गोल्डन बूट जो काही पुरस्कार आहे 2025चा तो या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. भरत थम्मीनेनी किती मीटर उंचीचे 9 शिखरे सर करणारा पहिला भारतीय गिर्यारोहक ठरलेला आहे? तर पर्याय क्रमांक C 8000 मीटर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 8000 मीटर एवढ्या उंचीचे 9 शिखरे सर करणारा पहिला भारतीय गिर्यारोहक ठरलेला आहे कोण? तर भरत थम्मीनेनी. यांच्याबद्दल 2-3 पॉइंट लिहून घ्या. यांचं नाव आहे भरत थम्मीने. रहिवासी आहेत आंध्र प्रदेशातील कुर्नूल या ठिकाणचे. जगातील 14 पैकी 9 सर्वोच्च शिखरांवरती त्यांनी ऑलरेडी चढाई केलेली आहे. असे करणारा हा पहिला भारतीय ठरला आहे त्याच्यामुळे प्रश्न महत्त्वाचा ठरतो. अलीकडेच लेटेस्टमध्ये त्यांनी त्याने च्यो येऊ हा 8188 मीटर असलेला सर्वात या ठिकाणी लेटेस्टवाला जो काही शिखर आहे ते सर केलेला आहे. इतर त्यांनी कोणकोणते शिखरे सर केलेले आहेत? तर माउंट एव्हरेस्ट, मनासलू, लोत्से, अन्नपूर्णा, कांचनजुंगा, मकालू, शिशापांगमा आणि धौलागिरी यासारख्या शिखरांवरती त्यांनी विजय मिळवलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. संपूर्ण भारतामध्ये 300 मेगावॉट सौर प्रकल्प विकसित करण्यासाठी DRDOने कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केलेला आहे?
तर पर्याय क्रमांक बी SECI. SECI म्हणजे काय? सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड याच्यासोबत DRDOने सामंजस्य करार केलेला आहे. त्यांच्या आस्थापनांमध्ये 300 मेगावॉट सौर आधारित अक्षय ऊर्जा प्रकल्पित विकसित करणे या उद्देशाने या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये 300 मेगावॉट सौर प्रकल्प विकसित करण्यासाठी DRDOने SECI सोबत सामंजस्य करार केलेला आहे. DRDO जाता जाता DRDO बद्दल चर्चा करून जाऊया. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा फुल फॉर्म आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मराठीमध्ये म्हणता येईल. स्थापना झाली 1958ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय. शेवटचा प्रश्न, आशियातील सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नवी दिल्ली या ठिकाणी आशियातील सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शन वर्ल्ड्स लार्जेस्ट रेल्वे एक्झिबिशन 2025 हे या ठिकाणी कुठे ऑर्गनाइज करण्यात आलं होतं, आयोजित करण्यात आलं होतं? तर नवी दिल्ली या ठिकाणी. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य भारतातील सर्वाधिक UPI व्यवहार असलेले राज्य बनलेलं आहे? महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश की गुजरात? तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे. सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा. 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिवस. 4 सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस. 5 सप्टेंबर शिक्षक दिवस. 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस. 10 सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस. 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस. 14 सप्टेंबर हिंदी दिवस. 15 सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस. 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस. 18 सप्टेंबर जागतिक बांबू दिवस. 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस. 22 सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस. 26 सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस. 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस. 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी 28 सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिवस. ठीक आहे.